ज्ञानेश्वर तुकाराम कोकाटे 23 वर्षांचा तरुण बीड तालुक्यातील मांजरसुंबा इथला रहिवासी 29 मार्चच्या दिवशी ज्ञानेश्वरनं एक धक्कादायक चिठ्ठी लिहून स्वतःचं आयुष्य संपवलं। धुळे सोलापूर महामार्गालगत असलेल्या एका टायर पंक्चर दुकानात गळफास घेऊन त्यानं आत्महत्या केली। मला खूप मारलं, गावात चोरटा म्हणून बदनाम केलं, तुला जीवे मारून टाकू अशा धमक्या दिल्या, असा उल्लेख ज्ञानेश्वरनं सुसाईड नोटमध्ये केला। आरोपींनी बेदम मारहाण केल्यामुळे आणि सार्वजनिक बदनामीमुळे ज्ञानेश्वर गंभीर मानसिक तणावाखाली गेला होता आणि त्यातूनच त्यानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं आता बोललं जात आहे। मंडळी, ही घटना प्रेम प्रकरणातून घडल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी आता प्रियसीच्या कुटुंबातील 4 जणांविरोधात नेगनूर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। माध्यमांनी दिलेल्या काही बातम्यांनुसार आरोपींनी ज्ञानेश्वरला त्यांच्या गावात म्हणजेच ससेवाडीला बोलावून घेतलं आणि त्यानंतर पुढे प्रेम प्रकरणाचा थरारक शेवट झाला। पण या घटनेच्या संदर्भात FIR मध्ये नेमकं काय म्हटलंय आणि मयत ज्ञानेश्वरच्या आई वडिलांनी कोणते आरोप केलेत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका। मंडळी, या प्रकरणी ज्ञानेश्वरचे वडील तुकाराम साहेबराव कोकाटे यांनी 29 मार्चच्या सायंकाळी नेकनूर पोलीस ठाण्यात 4 आरोपींच्या विरोधात फिर्याद दाखल केली। त्यात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 29 मार्चच्या सकाळी 8 वाजता ते जेवण करून घराबाहेर पडले। वाडवाणा चौसाळा रोडवर काम करण्यासाठी ते गेले होते। दरम्यान रोडचं डांबरी काम करत असताना 11 वाजता त्यांना त्यांच्या पुतण्याचा कॉल आला। पुतण्यानं त्यांना सांगितलं की आपल्या ज्ञानेश्वरनं मांजरसुंबा येथील हॉटेल नशीबच्या बाजूला असलेल्या शेडमध्ये नायलॉनच्या दोरीनं गळफास घेतलाय, तुम्ही लवकर या। त्यावर तुकाराम कोकाटे यांनी लगेचच घटनास्थळ गाठलं। तेव्हा त्या ठिकाणी पोलीस आलेले होते। पोलिसांनी लोकांच्या मदतीने लटकलेला मृतदेह गळफास सोडून खाली उतरवून घेतला। त्यावेळी पोलिसांनी ज्ञानेश्वरच्या खिशाची तपासणी केली असता त्याच्या शर्टच्या खिशात एक चिठ्ठी सापडली। त्या चिठ्ठीवर त्याने असं लिहिलं होतं की मी ज्ञानेश्वर माझ्या होशो आवाज मध्ये हे पाऊल उचलत आहे। हे करण्यामागचं कारण म्हणजे माझं प्रेम आणि तिच्या घरचे। मी ज्या मुलीवरती प्रेम करत आहे तिच्या घरच्यांना आमच्या प्रेमाबद्दल माहिती झालं होतं, त्यामुळे त्यांनी आम्हाला खूप मारलं व मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या। त्यामुळे मी खूप मानसिक तणावामध्ये हा निर्णय घेतला आहे। काल जेव्हा मी तिला पाहण्यासाठी तिच्या घराकडे गेलो होतो तेव्हा तिच्या घरच्यांनी मला पकडून खूप मारलं व जीवे मारण्याची धमकी दिली। माझी गाडी आणि मोबाईल त्यांनी घेतलाय। त्या मुलीच्या वडिलांनी, चुलत्यांनी व भावानं मला खूप मारलं आणि माझ्यावरती खोटा चोरीचा आरोप घालून मला पूर्ण गावामध्ये बदनाम केलं। मंडळी, अशा शब्दात ज्ञानेश्वरनं आत्महत्येपूर्वी आपल्या भावना सुसाईड नोटमध्ये लिहिल्या। चिठ्ठीत त्याने त्याच्या मोबाईलचा पासवर्ड सांगत यात सर्व काही आहे असं देखील म्हटलंय। ही चिठ्ठी पोलिसांना ज्ञानेश्वरच्या खिशात सापडली, जी नंतर त्यांनी जप्त केली। बाकी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला। तर FIR मध्येच फिर्यादी तुकाराम कोकाटे यांनी सांगितल्याप्रमाणे या घटनेनंतर त्यांना त्यांच्या पुतण्याकडून आणि चुलत भावाकडून अशी माहिती मिळाली की 28 मार्चच्या सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या समोरच ज्ञानेश्वरला ससेवाडी येथील मुलीचे वडील वसंत उंद्रे, मुलीचा भाऊ प्रेम उंद्रे आणि मुलीचे चुलते सचिन उंद्रे आणि अशोक उर्फ बाळासाहेब उंद्रे या चौघांनी बेदम मारहाण केली। त्यांच्या मुलीसाठी घराकडे चक्रा मारल्याच्या कारणावरून ज्ञानेश्वरवर चोरीचा खोटा आरोप केला। त्याला मारहाण करून शिवीगाळ सुद्धा केली व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या। दरम्यान नातेवाईकांनी दिलेल्या या माहितीच्या आधारावर आणि या सापडलेल्या सुसाईड नोटमुळे तुकाराम कोकाटे यांनी नेकनूर पोलीस स्टेशन गाठत आरोपींच्या विरोधात फिर्याद दाखल केली। 4ही आरोपींनी माझ्या मुलाला मारहाण करून शिवीगाळ केली, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, त्याला शारीरिक व मानसिक त्रास दिला आणि या सगळ्याला कंटाळूनच त्यानं टोकाचं पाऊल उचललं। या आरोपींनी माझ्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे त्याने 29 मार्चच्या सकाळी अंदाजे 11 वाजता विष्कार निवृत्ती रसाळ यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये आयुष्य संपवलं। लोखंडी आडू नायलॉनच्या दोरीनं त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली। त्यामुळे आरोपींच्या विरोधात मी फिर्याद देत असल्याचं तुकाराम कोकाटे यांनी FIR मध्ये म्हटलंय। त्यानुसार आता आरोपी वसंत लक्ष्मणराव उंद्रे, प्रेम वसंत उंद्रे, सचिन बळीराम उंद्रे आणि अशोक बळीराम उंद्रे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 या कायद्यातील कलम 108, कलम 115, उपकलम 2, कलम 351, उपकलम 2, कलम 352 आणि कलम 3, उपकलम 5 या सेक्शननुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। या 4ही आरोपींना नेकनूर पोलिसांनी अटक केल्याची प्राथमिक माहिती मिळते। तसंच तुकाराम कोकाटे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ज्ञानेश्वरला त्या मुलीनेच त्याच्या गावात बोलावून घेतलं होतं
त्याला आम्ही आधीच जाऊ नको असं सांगितलेलं असतानाही तो गेला आणि पुढचा घटनाक्रम घडला. याशिवाय ज्ञानेश्वरच्या आईने सांगितलं की कट रचून त्याला बोलावून घेतलं. सगळ्यांनी त्याच्या भोवती वेढा टाकला, त्याला मारहाण केली, बाहेर नेऊन हातपाय बांधून देखील मारलं, झाडाला बांधून त्याचे व्हिडिओ काढले, त्याच्यावर चोरीचा आळ घेतला, घरातून 7 लाख रुपये चोरले असं म्हणत बदनामी केली, तुझ्या आई बापाला आणि तुला मारू अशा धमक्या दिल्या. त्यामुळे हे सगळं माझ्या वाघाला सहन झालं नाही. आता आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी ज्ञानेश्वरच्या आईने केली आहे. एका तरुण मुलाचा असा अंत झाल्यानं कोकाटे कुटुंबावर तर दुःखाचा डोंगर कोसळलाय, पण मांजरसुंबा येथील ग्रामस्थांकडून देखील हळहळ व्यक्त केली जाते. या प्रकरणाचा पुढील तपास आता निगनूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती मिळते. बाकी प्रेम प्रकरणामधून घडलेल्या या प्रकरणावरची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.